एक आयकॉनिक खेळाडू श्रीवर्धन तालुक्याचं खऱ्या अर्थाने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी नाव गाजवले, श्रीवर्धन एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं ते मुस्तकी मुर्जक आपल्यासोबत जोडतात. नक्कीच सलमान यांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी सुद्धा अगदी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर सलमान सरांचं सुद्धा स्वागत जयदीप करतील. बॉलवटी संघाकडून प्रारंभिक फलंदाजीला आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर नवीद आणि नास्ट्राईकला आहे सतीश पाटील. त्याला श्रीवर्धनचा जयदीप कोपटकर सत्कार करतील ते सलमान यांचा. इब्राहिम डावखुरा गोलंदाज. पहिले षटक हाताळण्यासाठी नवीदला पहिलं षटक, पारवेचं षटक, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑनला आहे मुनीफ अफजलला आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू या सामन्याचा पडतोय. फुलटा चेंडू इनसाइड एज बोल्ड होतो इथे नवीद. त्रिफळा उद्ध्वस्त लॉलीपॉप चेंडू होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. जातात आणि नंतर मग खऱ्या अर्थाने पेस गोलंदाजी होते. पहिली फलंदाजी करताना आपण पहिला चेंडू आहे चला सहज खेळूया असं खेळला जातं आपल्याकडच्या खेळाडूंकडून. पण तुम्ही पहा, व्यावसायिक क्रिकेटर पहिल्या चेंडूवर हा फुलटा होता, तुटून पडले असते खेळाडू आणि चौकार घेतला असता. तर सन्मान्य खऱ्या अर्थाने आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये क्रिकेट खऱ्या अर्थाने एका उंच पातळीवर घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि अफजल 11 महासंघाचे संघ मालक आणि ज्यांच्या नावाचा डंका आणि दबदबा सध्या टेनिस क्रिकेट विश्वात या तालुक्यात आहे ते सन्माननीय अफजल मोहम्मद मेमन इथे पोहोचतात. त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. तर जयदीप कोपटकर अफजल सरांचा सन्मान करतील विनंती आहे. अनिकेत कॅमेरामॅनला सुद्धा थँक्यू. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने टेनिसक्रिकेट.in श्रीवर्धन तालुक्यात पहिल्यांदा अफजल सरांच्या माध्यमातून आमच्या दिघी कोळी महोत्सव दिघीमध्ये पहिल्यांदा टेनिसक्रिकेट.in या युट्यूब चॅनलला आपण आमंत्रित केलं होतं आणि तिथून आपण पाहतोय सर्व स्पर्धा जवळजवळ तालुक्यातल्या या कव्हरेज करतात. डोळ्या पुन्हा एकदा मैदानात निनाद मासपेकर जातोय आता मैदानात. स्ट्राईकला आहे इब्राहिमचा गोलंदाजा डाव्याच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. केशव चोपले सरांचा इशारा येतो या सेटीचं व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू स्क्वेअर मारा. इब्राहिम गोलंदाजी करतोय निनाद साडी. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. वाईट नंतर वापस केली, कमबॅक केलं. डॉट बॉल. अर्थात कॅरेबियन गोलंदाज मायकल होल्डिंग 923 षटकं टाकली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, पण एक पण वाईट टाकला नाही, स्क्वेअर चेंडू टाकला नाही. ही वैभव, ही क्रिकेटचा इतिहास आपल्याला पाहिजे. स्लोवर वन. लेग बिफोरचा अपील सगळ्या खेळाडूंनी केलाय पण इब्राहिमने केला नाही. त्याला माहिती होतं उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे. मुख्य पंचांनी इशारा केला उजव्या अष्टीच्या बाहेर आहे. आपल्या 1983चा वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव निकंद सर अपूर्ण इंटरनॅशनल करिअर मध्ये कधीही नो बॉल टाकला नाही. हे सुद्धा एक क्रिकेटचं वेगळं वैभव आपल्याला इतिहास पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मैदानात इब्राहिम गोलंदाजी करतोय निनाद साठी. हा पुन्हा एकदा परफेक्ट यारकर क्षेत्ररक्षक आहे. आउटफिट खराब आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या ठिकाणी. चौकार. 4 धावा. कारण या धक्क्याला चौकार आहे. डीजेला मिळेल संधी. एक बाद 5. नवीद गोल्डन डकचा शिकार ठरला, अर्थात भोपळाही फुडला नाही. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून युट्यूबवर ही संबंध स्पर्धा आज थोडासा उशीर झाला. काही तांत्रिक अडचणीमुळे लाईव्हला येण्यासाठी पहिली सामने आपल्याला पाहता आले नाही, त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. पण इथून पुढील सगळे सामने वा काय फटका केलाय. नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारा फटका निनादच्या बॅटमधून. चेंडू नागपट पांच्यावरून
करू शकता, फॉलो करू शकता. येणाऱ्या टेनिस क्रिकेटच्या खूप मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या मोबाईलवर पाहता येतील. आणि भरपूर अशासाठी सुवर्ण संधी आहे. चॅनल नंबर पीएमसी मध्ये 14 नंबरवर, चॅनल क्रमांक 14, त्याच्यावर या मॅचेस तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळतील. वया पुन्हा एकदा मैदानात इब्राहिम निनाद साठी हा चांगला फटका आहे. हा झेल मात्र सुटतो इथे. चेंडू धरणीला दान, षटकाची सांगता, निनादला मिळते जीवदान. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये तब्बल 10 धावा आणि या 10च्या 10 धावांमधील तब्बल 9 धावा या निनादच्याच बॅटमधून आल्यात. आणि एक वाईट बॉल, अर्थात सतीशला अजून एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. ही क्रिकेटच्या माध्यमातून, अर्थात निनादच्या आधी सतीश गेलाय पण नास्ट्राईकला तो थांबला. लक्षात घ्या मित्रांनो, वेळ कमी आहे. आपण कुठलीही टीम मीटिंग तुम्हाला अलाउड केली जाणार नाहीये. आज आपल्याला एक टीम सेमीफायनल मध्ये काढायची आहे. केशव सर, संतोष सर, आपल्याला एकदाच तिथे वॉर्निंग द्यायची आहे, कारण आपल्याला मग पेनल्टी मिळेल. ही सक्त वॉर्निंग आहे. जसवेल लास्ट अनाउन्समेंट आहे आणि तुम्हाला इथून माईक वरून डायरेक्ट आयोजकांकडून पेनल्टी येईल. लक्षात ठेवा, कारण स्पर्धेचे नियम आहेत मित्रांनो. तुम्ही स्पर्धा भरवता आणि तुम्ही व्यावसायिक क्रिकेटर आहात. मोठे मोठे स्पर्धा तुम्ही खेळता, कारण तुम्ही एक तर उशिरा पोहोचले तिथं. वेळ आमच्या आयोजकांचा वाया गेलेला आहे आणि आज तब्बल आपल्याला सेमी फायनलिस्ट पर्यंत एक टीम न्यायची आहे, असा आपला लॉट्स आहे. तर आपल्याला विनंती असेल, 4-4 षटकांचे सगळे सामने होतील. एक मोठी स्पर्धा आहे. टेनिस क्रिकेटवर आपण ही लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय, तर तुमच्या वागण्याने कुठल्याही स्पर्धेला गालबोट लागणार नाही, हे कृपया विनंती असेल. आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो आम्ही. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो साहिल. जसवेली संघासाठी आणि नक्कीच व्यवसाय क्रिकेटर आपलं ठरलेलं असतं की पहिलं षटक कोण टाकणार आहे, दुसरं कोण, तिसरं कोण. यासाठी टीम मॅनेजर असतात, टीम मॅनेजमेंट असते, कोच असतो, मेंटर असतो आणि सगळ्यांची चर्चा होत असते कुठली मोठी स्पर्धा खेळताना. आणि मग मैदानात आपलंच वैविध्य आपण दाखवत आहे. अर्थात ही चांगली साईन नाहीये आपल्या खेळाडू वृत्तीसाठी सुद्धा. तर आपल्याला प्लीज विनंती असेल की आपण फास्ट क्रिकेट खेळा मित्रांनो, कारण आपल्यापैकीच एखादा संघ आजच्या दिवसात सेमीफायनल मध्ये जाईल, तुमच्यापैकीच कोणाचं तरी नुकसान होईल. वेळेअभावी आम्हाला मग शेवटचे सामने 2-2 षटकांचे खेळवावे लागतील. पहिले पाहतले तर षटक संपले. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये, विकेट किपर आणि गोलंदाज पकडून 5 आणि 6 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील. क्षेत्ररक्षणासाठी या स्पर्धेचा नियम. मुख्य पंच आपण पाहतोय संतोष वाघे. साहिल गोलंदाजी करतोय पंचाच्या डाव्या बाजूने निनादसाठी. हा मोठा फटका निनादच्या बॅट मधून, एक स्कोर लेग लाईनच्या वरून षटकार. आलोचकाचं वाक्य पूर्ण झाल्यानंतर डीजेला संधी आपण देणार आहोत. वाक्य पूर्ण विराम येऊ द्या वाक्याचा. धावसंख्या होते 16. बॅटची कडा घेतले, फाईन चाललाय चेंडू, फाईन लेगच्या दिशेने थर्ड बाउंड्री झोनला, चौकार, 4 धावा निनादला. डीजे चौकार येतोय. 4 धावा आपण पाहायला मिळेल. धावसंख्या होती 20. मयूर चोगले आमचे ऑफिशियल स्कोरर, अर्थात श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपल्याला प्रथम असे ऑफिशियल स्कोरर मिळाले जे स्पर्धेसाठी स्कोरर म्हणून तुम्हाला काम पाहायला मिळतील. इथून कुठेही तुम्हाला संपर्क करायचा असेल मयूर किंवा माझ्याकडे तुम्ही संपर्क करा. स्कोरर आणि समालोचक तुम्हाला साथीने मिळतील. एक चांगलं समालोचन, अर्थात टायगर ग्रुप, कोपरा ग्रुप या भव्य स्पर्धा त्यांनी हँडल केल्यात. हा चांगला फटका, वा काय स्ट्रोक केलाय नेत्रदीपक. बॅकवर्ड पॉइंटवरून थोडीशी आउटफीट सुरू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय, मॅरेथॉन लागले इथे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये विजय होतोय. तो चेंडूचा, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट.in मुख्य ऑफिशियली टेक्निशियन आविष्कार सचिन एलवे
अनिकेत आहे साइड अँगलला कॅमेरामॅन. हा मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल टिपेल इब्राहिम. निनादने चांगली सुरुवात केली होती. 4 चौकार आणि 1 षटकार, 23 धावांची एक चांगली मॅच फारी निनाद कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. सतीश मात्र अजून स्ट्राईक मिळत नाही. दुसरं षटक सुरू आहे. आमचे स्कोरर सुद्धा सांगतात या मॅचचे तब्बल 10 चेंडू झाले पण सतीश पाटील अजून स्ट्राईक घेतलाय. एकही चेंडू खेळण्यासाठी त्याला मिळाला नाही. अर्थात नवीननी फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळला, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि गोलंदाज खऱ्या अर्थाने त्याचा फायदा घेत असतो. पहिला चेंडू अंत मार्क खेळायच नाही. आपण पाहतो रोहित शर्माला जर आउट करायचं आहे तर पहिल्या 10 चेंडू मध्ये, आणि जर 10-15 चेंडू खेळले तर मग रोहित शर्माचं शतक आपल्याला पाहायला मिळतं. विराट कोहली असतील, हा परफेक्ट आर्क करत होता, ब्रह्मास्त्र वापरलं होतं ते साहिलने वसीमच्या विरोधात. वसीमचं चांगलं स्वागत केलं होतं मैदानात पण एकेरी धाव मिळते आणि आता मात्र प्रतीक्षा संपली. अर्थात सतीश पाटीलला तब्बल 11 चेंडू नंतर या मॅचचा 12वा चेंडू खेळणार आहे सतीश पाटील. गाठ घेते पंचांकडून सज्ज झालाय, एक करडी नजर मारली क्षेत्ररक्षकावर आणि सज्ज झालाय. अर्थात 12वा चेंडू हा तो खेळणार आहे. शेवटचा चेंडू साहिल सतीश पाटील साठी. पुन्हा एकदा परफेक्ट आर्कर. साहिल जातोय स्वतः फॉलो थ्रू मधून शॉट लेगला आणि तिथे क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळते, धावसंख्या होते 26. आता सतीश पाटील. सतीश पाटील हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या हा किताब मी त्याला स्वतः घोषित केला कारण हा एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती. फ्रेंड्स ग्रुप दिघीच्या टुर्नामेंट मध्ये जिथे त्यांनी उस्मान पटेल, योगेश पेणकर, कृष्णा सातपुते, दास कुरेशी दिग्गज खेळाडू, उमर खान हे दिग्गज, मंगेश वैटी सारखा खेळाडू असताना सुद्धा या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजची स्पाईक घेऊन गेला होता खेळाडू. म्हणून तिथपासून मी याला नाव दिलं की येस हार्दिक पांड्या. अर्थात टेनिस क्रिकेट मध्ये रायगडचा हार्दिक पांड्या आपण पाहतो, विश्वजित ठाकूर तर सतीश पाटील आणि विश्वजित यांच्यामध्ये ते साम्य आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी तितक्याच वेगाने सतीश पाटीलचे आपल्याला पाहायला मिळतं. आणि येणाऱ्या नवीन टीमनी प्लीज आपण इथे येऊन नोंद करायची विनंती असेल की आपण आल्या त्याची दखल द्यायची आहे कारण घाट थोडासा टीमने आपल्याला गैरसोय निर्माण झाल्यामुळे थोडेसे वेळेच्या अभावी आपण खेळतोय. दर्यावरती श्रीवर्धन संघ आलाय. सचेत कदम अर्थात गेल्या कालच्याच दिवसात आपण त्याला पाहिला चांगली फलंदाजी करताना. आमचा लिलेवर महाड संघासोबत त्यांनी तब्बल 20 ते 25 धावा केल्या होत्या. अंडरम बॉक्सचे सुद्धा स्टार या मैदानात पोहोचतायत. गोगी सर आपल्याला विनंती असेल की आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या सोबत खेळाडू आपल्याला पाहायला मिळते सतीश पाटील. या दरम्यान षटकार आपल्याला पाहायला मिळते. सर आपल्याला विनंती आहे तिथे कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. हा षटकार आपल्याला सतीश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणखी एक मोठा फटका, यावेळेस फटका बसलाय. मुनीब अब्दुल्ला चेंडूच्या खाली चूक करणार नाही. सतीश पाटीलच्या पारीचा अंत परतावा लागेल माघारी. डीजेला मिळेल संधी.
सुचित पाटील. वसीम आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, मिरान आलाय गोलंदाजीला. चेंडू निर्धाव बाद झाला. सतीश पाटील त्याची जागण्यासाठी मिस्याफ गेल्या नाश्ता घेणला आहे. याची कडा घेतली, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्यावरून चेंडू जाईल, आउटफील्ड खराब होती, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा मिळतील, डीजेला मिळेल संधी. मिळतात इथे. अप्पू सर आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. विनाश शिंदे अर्थात टेनिस क्रिकेट अंडरम बॉक्स कृष्णा सातपुते म्हणून त्याला ओळखलं जात. मानाच्या सगळ्या स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. ठाण्याची मोठी स्पर्धा अर्थात तिथे मॅन ऑफ द सिरीज साठी सोन्याची चैन असते. या दरम्यान वसीम अविनाश शिंदे यांचं स्वागत करतोय षटकारांनी. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा, डीजेला मिळेल. डीजे या षटकारांनी धावसंख्या होते 42 धावा. जबरदस्त फटका वसीमचा पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. मायक्रोफोन पाशी जोडायचं आहे. आपण आयोजकांची भेट घ्यायची आहे. अफजल 11 महाड आणि सक्सेसचे कॅप्टन. त्यानंतर आपला मॅच आहे. काय जबरदस्त फलंदाजी, लगातारचे 2 षटकार वसीमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात त्याला एक जीवदान मिळालं. विकेटच्या मागे बॅटची आउटसाइड एज लागली होती, बाहेरची कडा लागली होती. क्षेत्ररक्षक होता पण त्याला झेल घेता आला नाही. अर्थात हिदायत होता क्षेत्ररक्षणासाठी, प्रयत्न केले, आउटफील्ड खराब होती, मागच्या बाजूला त्याला समजलं नाही आणि पडला खाली तो आणि चेंडू वरून निघून गेला. चौकार. आणि तो चौकार गेल्यानंतर लगातारचे 2 षटकार पाहायला मिळाले. त्यामुळे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, कारण खूप मित्रांनो मेहनत केली अर्थात मास 11 क्रिकेट क्लबनी. खऱ्या अर्थाने हे मैदान सजवताना तुम्ही भरडखोल मध्ये सर्कलचं मैदान आपल्याला पाहायला मिळते. हॅट्स ऑफ आहे. अर्थात यावेळेस तुम्ही सहकार्य करा. पुढच्या पर्वासाठी तुम्हाला यापेक्षा चांगलं मैदान तुम्ही नक्की अवेलेबल करून मिळेल आमच्या मास 11 क्रिकेट क्लब भरडखोलच्या वतीने. खूप मेहनत घेतली, खूप कमी वेळेत 42 धावा, 48 क्लीन बोल्ड. मुनीब अब्दुल्ला मिर्झियाब क्लीन बोल्ड. 48 या धावसंख्येवर आणखीन एक झटका मिळते वाळवटी संघाला. डीजे गफूर नवीन फलंदाज मिर्झियाबची जागा घेण्यासाठी जात आहेत. अर्थात खूप खेळाडूंची कमतरता आहे ते आपल्याला पाहायला मिळेल ते वाळवटी संघामध्ये. मुबीन राऊत नाही आहेत. गफूर. सतीश पाटीलने सुद्धा काहीतरी हलक्यात वसीमसाठी निरोप पाठवलाय. पाटलांच्या बाळून मुनीप गफूरसाठी.
उजव्या बाहेर संतोष वाके सरांचा इशारा तो एससीटीचा वाईट बॉल. धावसंख्या होती तब्बल 49 धावा. मुनीम सुरेख गोलंदाजी. गफूरला मात्र बाद व्हावं लागेल. मुनीमने लवकर लावला नाही, पूर्ण गफूरला जवळ येऊन दिलं आणि मग मात्र बाद केलंय. गफूर बाद होते. गफूरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मुकीत. एक चांगली गोलंदाजी मुकीतची आपल्याला पाहायला मिळते. सरावामध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी पटकावला होता मोठ्या स्पर्धेमध्ये. अर्थात वालवटी चॅम्पियन ठरला होता. अय्याने लिहून माणगावला पराभूत करून संघ एक चांगला हा सीझन वालवटीसाठी खूप लकी ठरलाय. विलेज पूल मध्ये सातत्याने ते चॅम्पियन्स ठरतात. मुनीब अब्दुल्ला वसीम साठी. हा वसीमचा येते. वसीम शेख ब्रँडेड षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. टिब्यांच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या वधारते. अर्धशतक पूर्ण ते 55 धावा वालवडी संघाच्या इथे पाहायला मिळतात. 55 धावा. मुनीब मुनीब वसीम साठी. उजव्या बाहेर आहे. चेंडू पंचांचा इशारा आहे. ते या सिटीचा वाईट बॉल. अतिरिक्त धाव. खराब गोलंदाजी मुनीबची. आक्रमण चढवलं आणि दबाव आलाय तो मुनीबवर. धावसंख्या होती 56. अब तक 56. मारवाडी संघाची धावसंख्या होती. बाद झाला होता पहिल्या चेंडूवर नबीद. आणखीन एक मोठा फटका वसीम खतिवान पर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. हेंगटीजी हा षटकार पाहायला मिळते. धावसंख्या वधारते. 62 धावा. अंतिम निर्णायक षटक. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. हल्ला चढवलाय मुनीबवर वसीमनी. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगले क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव घेणार नाही माहिती आहे त्या क्षेत्ररक्षकाला वसीम, कारण वसीमलाच खेळायचं आहे. नंतरचा चेंडू. धावसंख्या होते 64 धावा. 1-2. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. मुनीब आयटम राऊंड द विकेट. पंचाच्या उजव्या बाजूने संतोष वाघे मुख्य पंच. पुन्हा एकदा मॅचच्या पट्ट्यात राहणारे क्षेत्ररक्षक आहे तिथे रियान. आउटफील्ड खराब आणि जे दुर्दैवाने हा जातोय चौकार. सीमारेषा पार. 4 धावांसाठी. 69 धावांचं लक्ष आहे आता जसवली संघासमोर. कंपल्सरी चेसिंग. 22 धावा आल्या होत्या मीरांच्या षटकात. 16 धावा आल्या होत्या. 16 धावा आल्या साहिलच्या षटकात आणि इब्राहिमच्या षटकात आल्या 10 धावा. वागला ठरला मुनीब अब्दुल्ला. तब्बल 22 धावा. मीरांनी दिल्या 22 आणि मुनीबने दिल्या 20 धावा आणि साहिलने दिल्या 16 धावा. इब्राहिमने चांगली सुरुवात करून दिली ती. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतला. पहिल्या षटकात फक्त 10 धावा दिल्या. 2 चौकार गेल्या होत्या निनादच्या बॅट मधून इब्राहिमच्या गोलंदाजीवर. चला विनंती असेल वालवटी आपण प्लीज फास्ट केला. आपण पहिलाच मॅच खेळतोय. आपल्याला एक टीम सेमी फायनलला काढायची हे लक्षात घ्या. प्लीज विनंती असेल आपल्याला. त्यासाठी यायचं आहे अफजल 11 महाड आणि सक्सेसचे कॅप्टन. लक्षात घ्या 3:30 वाजले आहेत. आपल्याला पुढील सगळे सामने अर्थात आयोजकांचा नाईलाज असेल आपल्याला कमी षटकांचे सामने मग खेळावे लागतील. तर अफजल 11चे कॅप्टन या मधल्या वेळेचा टॉस करायचा आणि येताना टॉसचा निर्णय घेऊन या प्लीज. परत निर्णयासाठी वेळ घेऊ नका. आता आपल्याला पेनल्टी दिली जाईल.
दोन्ही संघांना नवीन चेंडू असतील. बॉल इथे चॉईस करायचा आहे. पहिल्या षटकात जर नवीन चेंडू गेला, हरवला, खराब झाला तर तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल. शेवटचा चेंडू जरी असला तरी दुसऱ्या षटकात मात्र रोल बॉल तुम्हाला मिळेल. हा स्पर्धेचा नियम आहे. तर विनंती आहे, बॉल द्या प्लीज, बॉल द्या. नवीन बॉल मॅनेजमेंट, बॉल नवीन बॉल द्या तिकडे. तसेच दर्यावर्दी श्रीवर्धनचे कॅप्टन सचिन येलवे यांना चिन्या अर्थात यांना सुद्धा विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था आमच्या मास 11 संघाने केलेली आहे. आपलाही सन्मान करण्याची संधी आमच्या आयोजक संघाला द्यायचे. द लेजेंडरी प्लेयर श्रीवर्धन संघाचे ओव्हर 40चे खेळाडू जरी असले तरी अजून दमकम आहे फलंदाजीमध्ये. अर्थात क्रिकेटची सेकंड इनिंग त्यांनी सुरू केली पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमध्ये. अफजल 11चे कॅप्टन आलेले आहेत. सक्सेसचे कॅप्टन या सक्सेस बरडकोलचे कॅप्टन प्लीज या टॉससाठी. चला विनंती असेल सचिन येलवे यांना आपण अतिथी कक्षामध्ये या. तर सचिन येलवे यांचे स्वागत होते. अर्थात चिन्या या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू, त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि घेतला विनंती असेल कॅमेरामॅन tenniscricket.in च्या माध्यमातून भारत कोपटकर करतील सत्कार. सचिन येलवे यांचा एकदा जोरदार टाळ्या. मास 11च्या स्पर्धेमध्ये त्यांनी संघ सुद्धा दाखल केलाय. तर ते इथं आलेत, त्यांना सुद्धा खूप खूप आभार. अर्थात एक टेनिस क्रिकेट श्रीवर्धनचं खऱ्या अर्थाने नाव उज्ज्वल केलं होतं या खेळाडूंनी. अर्थात त्या काळात प्रसिद्धीची माध्यमं खूप कमी होती. नाहीतरी युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप हे जर सोशल मीडिया असती तर एक दिग्गज खेळाडूंमध्ये नाव आजही अदबीने घेतलं जातं ते सचिन येलवे यांचं. चिन्ह अर्थात त्यांचं सातत्याने आम्ही सोबत आणि विरोधात ते खूप क्रिकेट गाजवलं या खेळाडूंनी. ते खेळाडू इथे आपल्या उपस्थिती करतायत. आता एक दादा खेळाडू श्रीवर्धन तालुक्याचा अपर कट असेल, बॅकवर्ड पॉइंट वरचा फटका षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात वीरेंद्र सहवागला सुद्धा मी नंतर पाहिलं, पण त्याच्या आधी सचिन येलवे यांना तसा प्रकारचा षटकार मारताना मी पाहिलं होतं टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा. चला वेळ खूपच घेत आहे सर, एकदा ताकीद द्या. आणि वेळेची बंधनं जो संघ पाळत नसेल त्याला सरळ पेनल्टी द्या. 3:30 वाजलेत, खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सक्सेस जर आता तुम्ही चेंडू पळायच्या आत तुमचा कॅप्टन आला नाही तर तुम्हाला सुद्धा पेनल्टी असेल. सक्सेस क्रिकेट क्लब, कारण मॅच सुरू होते. मॅच सुरू होते. 69 धावांचं लक्ष आहे. एम फॅक्टर आपल्याला दिसेल जसवलीकडून. मीरा नाशिकला मुनीप अब्दुल्ला, सतीश पाटील, श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या. पहिला चेंडू तिकट ब्राउन्सर मुठीत झेल टिपतोय का क्षेत्ररक्षक नाही तिथे. निर्जन स्थळी चेंडू पडला. 2 धावा मीरांना मिळतात. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळतं इथं मीरांना. आणि जीवदान किती महागडं असतं तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. अर्थात 4 आणि 32 या धावसंख्येवर झेल सोडला होता रोहित शर्माचा. अर्थात 32 या धावसंख्येवर मिळा आपला झेल सोडला होता तिसारा परिराणी. आणि मग रोहित शर्माच्या धावा आल्या होत्या तब्बल 264. त्यामुळे क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं आता हे सूत्र आहे. पकडो कॅच जितो मॅच. सतीशनी संधी निर्माण केली होती मीरांना बाद करण्याची. सतीश पाटील पुन्हा एकदा मीरांसाठी. यावेळेस मात्र रणपती बिघाड. डेड बॉलचा इशारा आहे मुख्य पंच केशव चोगले सरांचा. 23वा क्रमांकाचा नियम आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ऑक्टोबर 2018 पासून जे नियम आले. डेड बॉल. पुन्हा एकदा सतीश पाटील मीरांसाठी. जोरदार अपील. कट बिहाइंडचा जोरदार अपील बाद आहे, कारण कटचा आवाज इथपर्यंत आला होता. पण आम्ही शांत बसलो होतो जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही. आणि निर्णय आला. मीरान बॅक टू द पवाली. डीजेला मिळेल संधी.
मिरान बाद झालाय, अर्थात नोचा अपील करत जातो, पण बॅट कनेक्ट झाल्यानंतर नो बॉल मिळत नाही. अर्थात हा वाईड मिळाला असता, जर बॅटला लागला नसता, डोक्याच्या वरून चेंडू असता तर वाईड मिळाला असता. पण क्रिकेटचा तो नियम आहे, जर बॅट तुमची कनेक्ट होते तर तुम्हाला नो बॉल मिळणार नाही. मिरानलाही माहिती आहे. मिरान निराश, हताश, नाखुश पावलांनी मैदानाच्या बाहेर परत जाणार. त्यांच्याकडे नवीन फलंदाज जातोय जसविरी संघाकडून मुक्तियार. आणखीन एक लेजेंडरी नाव आपल्याला पाहायला मिळेल टेनिस क्रिकेट मधलं. जसवीसाठी खूप दशका क्रिकेट कट्टू खेळलाय आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा वापसी केली त्यांनी आपल्या संघामध्ये आपल्या परफॉर्मन्स. अर्थात एक संघ असे आहेत की जो परफॉर्मन्स देईल प्रॅक्टिस मॅचेस मध्ये, त्यांच्या नीट प्रॅक्टिस मध्ये त्यालाच स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक असं डिसाइड होतं कोण दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला येईल. सतीश पाटील मुक्त्यारसाठी. हा मुक्त्यारनी स्वागत यावेळेस केलं सतीश पाटीलचं. खूप मोठा लांब षटकार, 6 धावा. सतीश पाटील मुक्त्यारसाठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग ऑन द ग्राउंड, पण सतीश पाटील हुशार गोलंदाज. खूप टप्प्याचा चेंडू टाकला, अजून मागा हात आपला खेचला आणि मुक्त्यारपर्यंत चेंडू पोहोचणार नाही याची काळजी घेतली आणि तिथेच बीट झाला मुक्त्यार. यष्टीरक्षक वसीम खतीबच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू, गोलंदाज अतिशय चालाक आहे पण त्याच्यावरही हल्ला चढवला होता मुक्त्यारने. सतीश पाटील पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने, नवीन चेंडूच्या माग चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धाव मिळेल. मुनीबने ऐन मोक्याच्या क्षणी मुक्त्यारला थांबवलं, नाही तर धावबाद झाला असता मुक्त्यार. मुनीब अफजलला 9 धावा होत आहेत. मुनीब अफजलला या खेळाडूबद्दल काय सांगायचं. M3SPL योगेश पेंडकर यांच्या सुपीक डोक्यातून आलेली स्पर्धा. महाड, माणगाव, मसला, पोलादपूर आणि श्रीवर्धन तब्बल 11 दिवस चाललेली स्पर्धा. 2 लाखाचं कॅश प्राइज आणि मुनीब अफजलला अर्थात अफजल 11 बोरली पंचतन टीम मॅनेजर म्हणून मी स्वतः हरीश टीकर आणि कर्णधार म्हणून योगेश पेंडकर तब्बल 21,500 ची बोली लावून या खेळाडूला मुनीब अफजलला घेतलं होतं आणि सेमी फायनल मध्ये 8 षटकांच्या सामन्यात त्यांनी कुठल्या होत्या तब्बल 59 धावा. योगेश पेंडकर 0 वर बाद झाल्यानंतर तुम फलंदाज मुनीब अफजलला आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर 360 ने मिस्टर परफेक्ट हे नाव मी त्याला दिले. अर्थात अतिशय संयमी क्रिकेटर, मातीचे विकेट असेल, कॉन्क्रीट विकेट असेल, 8 वर लांब खेळाडू आहे, मोठ्या सामन्यांचा खेळाडू आणि मोठे सामने खेळण्यामध्ये माहीर. पहिला चेंडू झेल होऊ शकतो तिथे मिझाप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चौकार अडवले मिझापनी. मुनीबची एकेरी जाब इथे मिळते. मुनीबला षटक संपेल, 10 धावा. तो मुनीब अफजलला पहिल्या चेंडूवर चांगला यॉर्कर टाकला होता, लो फुलटॉस बनवून खेळला होता. एक्झॅक्ट ट्रॉफीच्या समोर अर्थात सूरज करकरे, अफजल 11 महाडचे कॅप्टन आणि सक्सेसचे कॅप्टन, कृपया या टॉससाठी. सक्सेस टॉससाठी या. नरेश महाराज आपल्याला पाहायला मिळतील इथे. कालच त्यांची एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर सचिन हिलवे यांच्या शुभ हस्ते टॉस होते. 4 षटकांचा सामना, नवीन चेंडू आपल्याला असतील. काटा आलाय, अर्थात अफजल 11 महाड संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. अफजल 11 महाड संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते सक्सेस क्रिकेट क्लबला. 4 षटकांचा सामना असेल. मुकीत नवीन गोलंदाजी येते वाळवडी संघाकडून, एक स्टार गोलंदाजी. अर्थात या सीझन मध्ये मुकीतची गोलंदाजी ही महत्वाची ठरते वाळवटीसाठी. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहाल या गोलंदाजाला अर्थात सर्वांमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी जिंकला होता. यानंतर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सर योगेश पेंडकर यांना मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. योगेश पेंडकर हे नाव आल्यानंतर युट्यूबला व्ह्यूअर्स यांची संख्या वाढते, मैदानात प्रेक्षकांची धावपळ होती. तर सगळे खेळाडू आता पोहोचतील मैदानात हा सामना यानंतर पाहण्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉल.
मुगीत मुनीब अब्दुल्ला साडी हा चांगला फटका पूल आहे सक्सेसफुल ठरेल चेंडू सीमा रेषा पार मुनीब अब्दुल्ला ब्रांडेड षटकार डीजे षटकार अर्थात आपल्याला पाहायला मिळेल तिथे प्रोसेसिंग नेट लावलेला आहे जर हा नेट नसता हा चेंडू गेला असता कारण खाली समुद्राकडे चान्स नाहीये त्यासाठी हा नेट आपल्याला लावला त्याचा फायदाही होताना दिसतोय आयोजकांना जबरदस्त फटका मुनीब अब्दुल्ला पाहायला 69 धावा चेस करायच्या कशी फलंदाजी करायची ही त्याला चांगलं माहिती आहे कारण यासाठी तो ओळखला जातो धावसंख्या होते 17 धावा दुसरं षटक सुरू आहे मुकीत आणखी एक मोठा फटका कव्हर रिझन मधून स्ट्रोक केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉर्डर लाईनला सीमारेश्वर तैनात एकच धाव मिळेल एकेरी धाव मुनीपला समाधान मानलं लागेल स्ट्राईक मिळेल मुक्तियारला एकेरी धावणी धावसंख्या होती 18 धावा 69 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे मुनीपला आणि मुक्तियारला अर्थात मीरांनी साथ सोडली मुनीपची दोन या धावसंख्येवर वैयक्तिक मीरान बाद झाला एक मोठा हादसा मिळाला जसविली संघाला कारण मीरान आणि मुनीप ही जोडी आहे अशी की 69 धावा ते लिलिया पार करू शकतात ही ताकद आहे या दोन फलंदाजांकडे पण एका फलंदाजाने आता मात्र साथ सोडली मुनीपची तो होता मीरान बाद झाला एक बाउन्सर तिकट आला होता सतीश पाटीलचा बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक वसीम खतीबने कुठली चूक केली नाही पहिला गडी बाद झाला तर मुकीत गोलंदाजी करते दोन चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले पहिला चेंडू वाईड हाताळला तदनंतर हल्ला चढवला होता तो मुनीब अब्दुल्लानी मिड विकेटच्या वरून षटकार आपल्याला पाहायला मिळाला मुक्तियारसाठी आडव्या पट्ट्यात पुन्हा एकदा केल्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा घेतली चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला निनादला चेंडूनी फसवलं होतं पण बॅकअप चांगला केला मिसियापनी एकेरी धाव मिळते मुक्तियार अर्थात मुक्तियार दादा खेळाडू पहिल्या चेंडूवर आक्रमण करून सतीश पाटीलला षटकार टोकला होता पण मी नेहमी सांगत असतो समालोचक संदीप जगे सरांचं एक सुंदर वाक्य आहे लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर वीरेंद्र सेहवाग सुद्धा हेच सांगतात की बॉल पहा बॉलर पाहू नका लूज बॉलर जर चांगल्या बॉलरने टाकला तरी सुद्धा षटकार मिळू शकतो धावसंख्या झाली 19 लॉस ऑफ 1 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस दुसरा षटक हाताळतोय तो मुकीत दर्यावर्दी संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल याच्या दिवसात या सामन्यांसाठी मनीबाई स्ट्राईकला मुकीतच्या गोलंदाजी चालला कसा पेलवेल शॉट आपल्याचा चेंडू हा येतोय का गगनभेदी फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे जेल सुट्टे स्पोर्ट्समॅनशिप दाखवले खेळाडूंनी सांगितले यस मुनीबाई आतमध्ये होता तो खेळाडू लाईनमॅननी थांबायचा आहे कारण डावखुरा फलंदाज आहे मुनीब तर तिकडे लाईनमॅन नेट जवळ आणि तिकडे एकाने थांबायचं मुकीत मुनीबसाठी शाळापडीचा चेंडू आणखी एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे नबीद चांगलं क्षेत्ररक्षक चांगली फेक एक धाव मिळेल मुनीबला धावसंख्या होईल एकेरी धावांनी 22 धावा 69 धावा करायच्या आहेत शेवटचा चेंडू आहे या चेंडूवर मोठा फटका खूप गरजेचा असेल जसवेली संघासाठी कारण धावांचा डोंगर रचला होता वाळवटी संघाने 68 धावा कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम तर 69 धावा आपल्याला करायच्या आहेत मुक्तियार स्ट्राईकला ज्यांनी एक षटकार ठोकलाय आता 4 चेंडू मध्ये 8 धावा त्यांनी केल्यात मुकीत फलंदाजी करते मुक्तियार साठी स्लोवर वन फसवा चेंडू सलमान आहे चेंडूच्या खाली चूक करणार नाही एक चांगला झेल सलमाननी टिपलाय पेंज
नवीन फलंदाज जातोय जुनीद. चला विनंती असेल वालवटी आपण वेळ घ्यायचा नाही मध्ये. टीम मीटिंग अलाउड नाही आपल्याला. अंतिम आजच्या दिवसात खूप सामने खेळवायचे तर विनंती असेल आपल्याला सातत्याने आपण याची चर्चा करतोय. प्लीज सहकार्य करा विनंती असेल. सलमान परवेज यांना खास करून सतीश पाटील याला वॉर्निंग असेल. खूप वेळ घेतोय आपण. सतीश मुकीत षटक संपलं. मुक्तियारला त्यांनी पाठवलं मैदानाच्या बाहेर. आता मुकीतच्या हातातला चेंडू कर्णधारने निनाद मार्पेकरच्या हातात दिलाय. निनादला मुकीत काहीतरी गोलंदाजी धडे देताना तिथे शेवटच्या क्षणाला. हा कानमंत्र खूप गरजेचा असतो. सल्ला खूप गरजेचा असतो. अर्थात सल्ला दोन प्रकारे मिळतो. विराट कोहली उमेश यादवला सल्ला देतो तेव्हा 3 षटकार उमेश यादवला पडतात आणि तो सल्ला जेव्हा रविचंद्र अश्विनला महेंद्रसिंग धोनी देतो तेव्हा मिळतो विकेट. सल्लाही खूप महत्वाचा ठरतो. सल्ला काय असेल हे लक्षात येतं आपल्या. कारण काय कानमंत्र दिला जातो. गोलंदाजसाठी आलाय निनाद. त्याची कडा घेतली इथे झेल. मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नाही. परवेज सांगतायत की मला चेंडू दिसला नाही. कदाचित हा कॅच मॅचचा होऊ शकतो. मुनीफ अब्दुल्लाचा झेल आपल्याकडून जातोय. अर्थात अजून 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांचा डोंगर करायचा आहे. 23 धावा झाल्यात. 69 धावांचा बाटलाक करायचा आहे. जुनीदला मिळते स्ट्राईक. निनाद जुनेद साठी त्याची कडा घेतली. फाईन लेगच्या दिशेने चाललाय चेंडू. मुकीत चेंडूच्या माग. वसीम चेंडूच्या माग. परवेज आहे. 3 क्षेत्ररक्षक गेले होते. 1 धाव इथे आणखी मिळते. 2 धाव मिळतात. 2 धाव आहे. त्या धाव संख्या होते 25. एक मोठी स्पर्धा. क्षेत्ररक्षणात बदल आपल्याला पाहायला मिळेल. सलमान यांना पुन्हा एकदा आणलं जाते. फाईन लेगला निनाद जुनेद साठी. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही. 2 क्षेत्ररक्षक मधून चेंडू सीमा रेषा पार. संजीवनी चौकार. हा परफेक्ट आर्कर ब्रह्मास्त्र क्रिकेटचं पाहायला मिळालं निनाद यांच्या हातातून. अर्थात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा चेंडू म्हणजे यारकर. ह्या 2 गोष्टी अजरामर आहेत क्रिकेटमध्ये. जबरदस्त गोलंदाजी इथं पाहायला मिळाली निनादची. परफेक्ट आर्कर हाताळला. यावेळेस उजव्या बाहेर भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी. स्वैर मारा. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या होते 30. 69 धावा करायच्या आहेत. अजून 39 धावा पाहिजे. 30 धावा झाल्यात. शेवटचं षटक फक्त शिल्लक आहे. यानंतर या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका संजीवनी षटकार येईल का? क्षेत्ररक्षक बाद होईल फलंदाज. जड तर या गोष्टीला या शब्दांना जागा नाही. पण मुनीबने ती दुसरी धाव काय घेतली विकेटच्या माग. तिथे एकेरी धाव घेऊन स्ट्राईक मुनीबला मिळाली असती. त्यानंतर 10 चेंडू होते त्याच्याकडे खेळण्यासाठी. आणि मुनीब अब्दुल आणि जुनेद मी कंपॅरिझन कुणाला कमी जास्त लेखत नाही. पण मुनीब सुरुवातीला गेलाय तो जास्त चेंडू खेळलाय. त्याच्या बॅटवर चेंडू येत आहेत. जुनेद नवीन गेलेला खेळाडू. ही चूक मात्र मुनीब आणि जुनीद कडून घडली. नवीन फलंदाज हिदायत मैदानात दाखल होते. 10 चेंडू होते. या षटकात मुबीनला एकही चेंडू अजून मिळालेला नाहीये. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू आणि षटकाची सांगता. 30 धावा होत आहेत. कारण पहिल्याच चेंडूवर सिंगल घेतली मुनीबनी आणि नॉन स्ट्राईकला गेला आणि 5 चेंडू तो पुन्हा स्ट्राईकवर आला नाही.
जसं कबड्डीमध्ये आपण पाहतो पवन शेरावतला जास्त वेळ बेंचवर ठेवला तर तुमचा विजय, प्रदीप नरवालला जास्त वेळ बेंचवर ठेवला तुमचा विजय. इथे चांगल्या खेळाडूला हॅशटॅगला ठेवा, तुमचा विजय निश्चित. जितके कमी चेंडू खेळेल चांगला खेळाडू तितका विजय तुमचा सुनिश्चित होऊ शकतो, विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. आणि हे खऱ्या अर्थाने वाळवंटी संघाने करून दाखवलं. मुनीबला पहिल्या चेंडूवर एक धाव दिली आणि त्याला हॅशटॅगला ठेवला. नंतरचे 5 चेंडू दुसऱ्या खेळाडूंनी खेळले, मुनीबला मात्र स्ट्राईक मिळाले नाही. आणि त्याचा परिणाम काय, तर आता मात्र अडचणीत आहे संघ, तो म्हणजे जसवली. 6 चेंडू आणि 39 धावा पाहिजे आहेत. गोलंदाजीसाठी आलाय फहद, अर्थात 6 चेंडू 42 धावा. मुळेखंड उरणचा खेळाडू जीवित मात्रेने चेस करताना केल्यात. 6 चेंडू 36 धावा उस्मान पटेल तलोजा यांनी केल्यात. 39 धावा होतील अशी अपेक्षा आपण करूया. टेनिस आहे, टेनिस क्रिकेट आहे, अनाकलनीय आणि अविश्वसनीय टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. फहद मुनीब अब्दुल्लासाठी पहिला षटकार येईल. मुनीब अब्दुल्लाचा 6 धावा षटकार. डीजे रमेश संधी. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका. 39 बॉल पाहिजे, बॉल द्या, बॉल रोल बॉल द्या. एक तिकडे गेलेला बॉल. फहद मुनीब साठी त्यावेळेस तिच्या बाहेर वाईट वाईट, कारण मुनीबला माहिती आहे 3 वाईट आले तर मी 6 षटकार मारण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यापैकी 1 वाईट आलाय. 39 पाहिजे होत्या, 1 षटकार आणि 1 वाईट. फहद हा यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. डॉट बॉल केलाय मुनीबनी, बॅटची कडा घेतली. 37. हा चांगला फटका मुनीब अब्दुल्लाचा. चेंडू गेलाय समुद्राच्या वेशीत. आणखीन 1 षटकार मुनीब अब्दुल्लाच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं 30 ते 35 धावा असत्या या फलंदाजांनी नक्की केल्या असत्या. षटकार आणि धावत संख्या होते, या लगातारचे 2 षटकार पाहायला मिळाली. धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिंगल धाव घेतली मुनीब स्ट्राईकला राहिला. आणि 10 चेंडू नंतर शिल्लक होते, 11 चेंडू शिल्लक होते. फहद मुनीब साठी वाईड बॉल, अतिरिक्त धाव. 50 धावा इथे होत आहेत, अर्धशतक पूर्ण होते. यावेळेस मात्र फटका बसलाय, प्रॉपर टायमिंग झालं नाही. धाव बाद होईल इथे मुनीब. शेवटचा चेंडू आहे. ब्लॉकाचा चेंडू. मुश्किल माझा मित्र